आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। परिमंडळ 1 कडून 42 फिर्यादींना 1,42,00,000,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल परत। नाशिक शहर पोलीस दलाच्या परिमंडळ 1 अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 1,42,67,184 रुपयांचा मुद्देमाल 42 फिर्यादींना सन्मानाने परत करण्यात आला। हा उपक्रम 30 एप्रिल 2026 रोजी राबवण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप काणिक यांच्या निर्देशानुसार मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील मुद्देमाल लवकरात लवकर जप्त करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत तो मूळ फिर्यादींना परत देण्यावर भर देण्यात आला आहे। परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल विल्हेवाट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या प्रक्रियेला गती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली। या मोहिमेत 442 ग्रॅम सोन्याचे दागिने, 230 ग्रॅम चांदीचे दागिने, 8 मोबाईल फोन, 15 मोटरसायकली, 12 चारचाकी वाहने आणि 2,42,000 रुपयांची रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल परत करण्यात आला। विशेष म्हणजे महिला फिर्यादींना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले। तसेच रोजगारासाठी अत्यावश्यक असलेली वाहने परत मिळाल्याने अनेकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले। या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असून दरमहा अशा प्रकारे जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले। या यशस्वी उपक्रमासाठी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, मुद्देमाल अधिकारी आणि कारकून यांचे विशेष योगदान राहिले। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, नाशिकचे कुंभमेळा मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित, कारण महापौरांनी सगळ्यांची नावं घेतलेलीच आहेत, त्यामुळे मी पुन्हा त्याचा काही पुनरुच्चार करत नाही। जायची आम्हाला थोडी घाई आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बौद्ध जयंती असे 3 कार्यक्रम आज या ठिकाणी आहेत आणि या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा ठेवून देतो। खरं म्हणजे इथे आल्यावर मला वाटतच नाही की आपण भारतामध्ये आहोत। इतकं सुंदर ग्राउंड, मी अनेक ठिकाणी जातो, मी क्रीडा मंत्री पण होतो, त्यामुळे मला अनेक देशामध्ये जाणं योग आलेला आहे। त्या ठिकाणी मी जसं पाहतो आपण माउंटेन केलेलं आहे, असं बसून सगळे लोक तिकडे असं म्हणजे तसं नाही आहे, पण आरामशीर लेटून बसून खात पीत सगळे एन्जॉय करत असतात। मला इकडे तशी अपेक्षा नाही अजिबात आपल्याकडे, पण सगळे संध्याकाळच्या वेळी सकाळी सगळे तरुण आमचे मुलं बाल गोपाळ बघतो सगळीकडे क्रिकेट खेळतायत आणि ते असे बसून इथे मॅच बघत असेल ती मजा काही वेगळीच आहे। आणि म्हणून हे ग्राउंड खरंच एक आगळं वेगळं आहे आणि इतकं सुंदर मेंटेन केलेलं आहे। मी खरं 5 वर्ष 14 ते 19 पालकमंत्री पण होतो, पण त्यावेळेला तुम्ही मला बोलवलं नाही। ठीक आहे, मला जमलं नाही, मला योग नव्हता यायचा, पण मला जर मी पूर्वी त्यावेळेला जर कधी आलो असतो तर मी तुमच्याकडे 10-20 वेळा येऊन गेलो असतो, खरं सांगतो मी तुम्हाला, आणि लाईट त्यावेळेला लागले असते। तुम्ही जी प्रकाश झोताची गोष्ट करतात की रात्रीचे मॅचेस झाल्या पाहिजेत, इतकं सुंदर ग्राउंड आहे, इतकं चांगलं मेंटेन तुम्ही केलेलं आहे आणि त्यात लाईट नाही, लाईट पाहिजे सध्या होत नाही, तर हे काही योग्य नाही। तुम्ही सांगितलं पुढच्या वर्षी नाही, या 4च महिन्यामध्ये आपल्याला इथे लाईट बसवायचे आहेत, कारण की तांत्रिक बाजू आहेत, त्याला एस्टिमेट करावं लागेल, टेंडर करावं लागेल, वर्कआउट द्यावी लागेल, त्यामुळे 2-3 महिने लागतील, म्हणून मी 4 महिने घेतोय। मी तुम्ही बसवाल, महापौर तुम्ही बसवाल, तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो, DPDCतून लगेच तुम्हाला 1.5 कोटी रुपये द्यायला सांगतो त्याच्यासाठी। आणि सुंदर अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करू, कारण फार क्वचित ठिकाणी असं बघायला मिळतं चित्र मला। आता परवा आम्ही जैन ब्रदर्स त्यांनी सुद्धा मॅचेस घेतल्यात, अतिशय सुंदर, बरे त्यांनी तर 2 महिन्यामध्ये ग्राउंड तयार केलं, 2 महिन्यामध्ये एवढं मोठं ग्राउंड त्यांनी 2 महिन्यात तयार केलं। पण इथली मजा काही औरच, नाशिकची मजा काही वेगळीच आहे। इथला निसर्ग, इथलं वातावरण सगळंच, इथले सगळे खेळाडू, इथले सगळे माणसं,
म्हणजे आम्ही काही जळगावकर वाईट आहे असं नाही, आम्ही पण आता मी पण नाशिकरच आहे. हा. पण मला आनंद वाटला आज, म्हणजे आज सकाळी 7:30 वाजे आमचे कार्यक्रम सुरू आहेत, ध्वजवंदनापासून आतापर्यंत अगदी कंटिन्यू कार्यक्रम होते. पण इथे जरा मला खूप बरं वाटले सगळे वातावरण बघून, आमच्या तरुणी, आमचे युवा, सगळ्या खेळाडू बघून. चांगलं खेळलं पाहिजे प्रत्येकाने. आणि मी यासाठी म्हणतो की मी पण एक खेळाडू, मी अतिशय शालेय जीवनापासून 10वी पासून 9वी पासूनच खेळाडू होतो. पण मी मी क्रिकेट कधी खेळलो नाही. म्हणजे क्रिकेट गेमकडे माझं असं विशेष लक्ष नव्हतं. त्यावेळेला तेवढं आकर्षणही क्रिकेटचं नव्हतं. पण मी चांगला माझ्या वजन गटामधला 5 वर्ष कुस्तीगीर होतो. 11वी 12वी FISYT पुणे युनिव्हर्सिटी, मी महाराष्ट्राच्या टीममधला अग्रेसर कुस्तीगीर होतो. मी कबड्डी पुणे युनिव्हर्सिटी खेळायचो, मी महाराष्ट्राच्या टीममध्ये कबड्डी खेळायचो, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो पुणे युनिव्हर्सिटीला. मी ऑलराऊंडर होतो, मी सगळे गेम खेळायचो. मी चांगलं रनिंग करायचो, मी चांगला स्विमर आहे, सगळे गेम मी खेळायचो. पण एका गेमवर कॉन्सन्ट्रेट नाही केलं, त्यामुळे असं पुढे गेलो नाही फार मी असा. पण त्यानंतर कॉलेज संपलं आणि मग मी राजकारणामध्ये अगदी संपलं. म्हणजे तसं मी 5ही वर्ष कॉलेजला युआर झालेलो होतो, निवडून येऊन. त्यावेळेला अशी निवडणूक नव्हती की तो सगळ्यात हुशार तो CR, त्यातला सगळ्यात हुशार तो UR, असं नव्हतं. त्यावेळेला मतदान व्हायचं, जसं आपल्या महापालिकेत होतं, ग्रामपंचायतला होतं, विधानसभेला होतं, तसं मतदान सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये व्हायचं. पण 2000 काढलेल्या विद्यार्थी 2000 विद्यार्थी मतदान करायचे. आणि मग तिथे आम्ही सगळे कुस्तीगीर पैलवान, आमच्याशिवाय कोण निवडून येणार? बॅक बेंचर्स आम्ही, आमचं दिवसभर ग्राउंडवर, अभ्यासाकडे लक्ष नाही. आणि मग आम्हीच निवडून यायचो. त्यावेळेला 5 वर्ष मी पुण्याला गेलो, BMC कॉलेजला, तिथे मी निवडून आलो. आणि मग कॉलेज संपलं आणि लगेच मग निवडणुकीमध्ये आम्ही आलो, राजकारणामध्ये. तेच कंटिन्यू केलं मी सुरुवातीपासून. संघाचा स्वयंसेवक RSSचा, नंतर मी भाजप युवा मोर्चालाच 11वी 12वीपासून जॉईन झालो. नंतर मग भाजपमध्ये आलो, BJP मध्ये आलो. आणि तेव्हापासून आणि मग 1991 पासून मी निवडायला सुरुवात झालो. 91 पासून तर आता 26 पर्यंत 35-38 वर्ष झाले मी सतत निवडून येतोय. मी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात सिनियर आमदार आहे, सगळ्यात सिनियर. म्हणजे मी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं. सांगण्याचं माझं तात्पर्य असं की कुठेही असेल तुम्ही कुठे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, की ठरवा मला अचीव्ह करायचं आहे, मला मिळवायचं आहे. तर अशक्य काहीच नाही. तर मला वाटलं की मी राजकारणामध्ये लक्ष देईल. की झालं 38-40 वर्ष झालं मी निवडून येतोय, 15 वर्ष मी मंत्री आहे, सगळ्यात सिनियर आहे. हे काय झालं तर मी एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित केलं. आणि म्हणून मी आपल्याला हे सांगेल की काय असेल तर तिकडे एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करा. ठरवा की मला हे करायचं आहे, मला बनायचं आहे. ते जर तुम्ही ठरवता अशक्य काही नाही, कुठली गोष्ट अशक्य नाही. आणि आता आमच्या मुली या ठिकाणी आहेत, सगळ्या त्यांच्या स्पर्धा आहेत. त्यांनी सांगितलं की आता मुली सगळ्या क्षेत्रामध्ये किती पुढे आहेत. अभ्यासात तर राहतच. MPSC बघा मुली, UPSC बघा मुली, 12वी बघा मुली, सगळ्या ठिकाणी मुलीच. आम्हाला एकदमच मागे टाकून दिलेलं आहे. पण आमच्याकडे असे हुशार लोक आहेत. आता जेव्हा महिला पार्लमेंटमध्ये जायची वेळ आली, जेव्हा विधानसभेत जायची वेळ आली, तेव्हा काँग्रेसने विरोध केला. आम्ही तुम्हाला तिकडे येऊ देणार नाही, बिलाला विरोध केला. त्यामुळे आमच्या महिला पार्लमेंटमध्ये, विधानसभेमध्ये सुद्धा, राजकारणात सुद्धा पुढे आल्या असत्या. पण दुर्दैवाने या बिल नाकारलं गेलं, मोदींनी आणलेलं. त्यामुळे तुम्हाला संधी त्या ठिकाणी थोडी लांबली. आपण ते करूच, पण थोडी लांबली हे निश्चित आहे. आणि म्हणून महिला सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी अवकाशात सुद्धा सगळ्या आपण जाण्यामध्ये महिलाच पुढे आहेत. आणि म्हणून त्याचा अभिमान सार्थक आपल्याला आहे. पूर्वीचा काळ बदललेला आहे. पूर्वी मुलींना असं ग्राउंडवर जा, खेळा, हे फार कमी होतं. मला आठवतं मी कॉलेजला असताना आमच्याकडे कॉलेजला नाटकं व्हायची. नाटक झाले की मग त्याच्यामध्ये महिला पात्र असायचं, पण मुली कोणी भाग घेत नव्हत्या. कारण नाही, घरून नाही, तू मुलांमध्ये जायचं नाही, तुम्ही नाटकामध्ये काम करायचं नाही, तिथे तो रोल करायचा नाही, हे आवर्जून सांगितलं जातं. मग आमच्याकडे नाटकामध्ये जेव्हा मुली मिळत नव्हत्या, मग मी त्यावेळेला अतिशय बारीक, सळसळीत, चांगला खेळाडू, मग आमचे पेठे म्हणून सर होते, मिस्टर